नमस्कार उटूब फॅमिलीला. आपल्या मुलींना सगळ्यांना नमस्कार. पचता येत नाही, गुडघे दुखतात. धन्यवाद सगळ्यांना. दरवाजात बसले, लांब दरवाजात बसले. लाईट बिल आलंय का नाही ते माहीत नाही. आपल्या घराचं पाणी बिल आलंय का नाही ते माहीत नाही. पहिले भाडतरी कसं जपून ठेवायचे पाणी बिल, लाईट बिल. आता हे दुसरे आलेत ना, काय माहिती काय झाले मलाच कळत नाही. लाईट बिल ठेवत नाही जपून ना, पाण्याचे बिल ठेवत नाही जपून. मग आम्हाला तिकडं जाऊन ऑफिसला जाऊन काढावं लागते. मग किती त्रास होते. आता तेच पोरीला म्हणलं, बाई थोडं म्हणलं पाण्याचं बिल, लाईट बिल, टॅक्स भरले पावती, टॅक्स भरलेली पावती बघ म्हणलं ना. बघायला लागली या. सगळं इकडून तिकडून दिसत आहे. बसली होती आपली मुलगी गोष्टी सांगत. तर मी म्हणलं काय गोष्टी ऐकायच्यात बाबा. म्हणलं मला नाही मूड गोष्टी ऐकायला. म्हणलं माझी एक गोष्ट तू. ती म्हणली सांगा, तुम्ही सांगा. तुम्ही म्हणलं एक गावामध्ये कुंभार होता. तर ते कुंभार मडके माती आणायची, लांबून माती आणायची आणि त्याचे मडके बनवायचे. तर एक दिवस मातीच नव्हती. तर आपल्या मुलीला म्हणला, बाळा शेतामध्ये जाऊन माती घेऊन ये. तर ती म्हणली, बाबा मला लागला दरवाजा. बाबा मला वजन नाही आणायला जमणार. ते म्हणला, बाळा तू माती काढून ठेव, मी वजन आणतो. तर ते माती काढत भरपूर माती काढली. माती तर भरपूर काढली. उकरून माती फावड्याने उकरून माती भरपूर काढली. तरी आता ती 2 गोण्या पण भरल्या मातीने. तरी 2 गोण्या आणून कशी, एक गोणी तर उचलून डोक्यावर ठेवली. तरी एक गोणी कशी आणायची. तर एक तिथून चालक कुंभार जात होता, लय हुशार. ते कुंभार जात होता. ते कुंभार म्हणला, बाळा तू माती उकरून काढी का फावड्यानी. हो म्हणली, मामा माती उकरून काढी मी फावड्यानी, हात दुखायलेत माझे. बरं म्हणला, बाळा एवढी माती तू कशी नेणार. तर ती म्हणली, माझे वडील येणार आहेत माती न्यायला. तर म्हणला, आता 12 वाजत आल्या बाई, तुझं वडील कधी येणार माती न्यायला. चल एक गोटुडं तू घे, एक गोटुडं मला दे, एक गोणी तू घे, एक गोणी मला दे. आणि ही माती मी घरी तुझी आणून देणार. आणि मग तुझा बाप मडके बनवतोय ना. म्हणली हो. तर मग म्हणला त्याच्यातले मडके मला अर्धे मडके द्यायचे. तर ती म्हणली, मामा असं कसं, अर्धे मडके आम्ही तुम्हाला कसे देणार. मी तर बघा इथं 4 घंटे माती फावड्याने उकरून एवढी मोठी माती मी, एवढा ढिगरा 2 पोते माती काढली. माझे हात दुखायला लागलेत. बाळा
कमाई घे ना तू, अर्धी मेहनत तू घे, अर्धी मेहनत मला दे. का तर मी पण वजन येणार आहे, मी पण म्हातारा माणूस आहे, माझ्यावर दया कर बाळा, माझ्यावर दया कर. तर ती म्हणली ठीक आहे मामा, घ्या म्हणली तुम्ही, आणि माझ्या बापाला द्या, हे पोतं माझ्या बापाला द्या आणि अर्धे मडके तुम्ही घ्या. ते पण बिचारा गरीब होता. तर ते लई खुश झाला की आज माझ्या लेकरांना घरात पोटभर खायला भेटल, एवढे मोठे मडके मला भेटतील. मी तर मेहनत पण केली नाही, त्या बाळाने मेहनत केली आणि त्या बाळाकडून मी माती घेतली, त्याला वजन नव्हतं येत म्हणून. तर तिच्या बापाने मला मडके बनवून दिले, अर्धे मडके विकले त्यांनी. मग ह्यांचं पण भलं झालं आणि ह्यांचं पण भलं झालं, दोघांचं भलं झालं. हे बघा, एक दुसऱ्याची मदत किती कामाला येते. म्हणून नाही का, एक दुसऱ्याला मदत हे बघा कधी पण करायची, एक दुसऱ्याला मदत कधी पण करायची. असं नाही देवाने दिले आणि आपल्याच परिवाराला चारले आणि आपल्याच ह्या पोटामध्ये टाकले, असं कधीही करायचं नाही. कोणचा पण धंदा व्यवसाय काय पण असू द्या, मेहनतीनं करतात ना आपण, तर मेहनतीनं केलेलं फळ आपल्याला कधीही देव परमेश्वर देत आहे. म्हणून कधी बी हे बघा, थोडं एवढं असलं तरी सामनीवाला कुणी आला मागायला आपल्याला, तर त्याला एवढ्या मोठ्यातलं, एवढं मोठं आहे आपल्याकडं, त्याच्यातलं एवढंसं दिलं ना, आपल्याला काहीच फरक पडत नाही. एवढंसं दिलं तर देव आपल्याला एवढं देतो. म्हणून हे बघा, काय बी असलं तरी वाटे करून खावा. हीच मी तर बघा पहिल्यापासून सांगत राहते. माझी एक मुलगी तर म्हणती बघा, बिचारी म्हणती, आईचं जे जे बोलती ना शब्द, आई आम्हाला लग्नाच्या पहिलं बोलायची ना, ते शब्द आम्ही आता ऐकायला लागलो. जे जे बोलतो ते शब्द या मोबाईलमध्ये आम्ही ऐकायला लागलो. मला काय कोणी शिकवलेलं नाही, काय नाही, माझ्या मनाचेच बोल मी बोलते. आणि उद्या विचारलं ना मला तुम्ही, मला सांगायला बी येणार नाही. आणि कधीतरी अचानकच एकंत्री असलं ना तेव्हा मला याद येते. आणि कोणी जर मला जाणून बुजून विचारलं ना, ते सांगितलं कसं होतं, काय होतं, कुठून केलं, कुठून घेतलं, कुठून आणलं, तर ते मला मी विसरून जाणार. आता बघा त्या दिवशी, आता बरं जाऊ द्या, आता समजा मला सही येत नाही आहे, माझं शिक्षण नाही आहे, सही येत नाही, तर समजा आता मी घरात सह्या 4 केल्या, मी गपचूपमध्ये मी घरात केल्या सह्या, तरी मला जर बाहेर म्हणलं ना कोणी, ताई इथं सही करावं, मला जमणारच नाही आहे. मी डायरेक्ट म्हणते मला जमत नाही आहे, मला काही विचारू नका, सही बीचं मला काही काढू नका, सहीचं नाव काढून मला लई टेन्शन येतं या, म्हणून मला सहीचं कोणी विचारतच नाही. चला चला, व्हिडिओ बघा माझा. आता उठून तिकडून फिरून तो का ते मी व्हिडिओ बंद करणार. उठा येत नाही, हात पाय दुखत तर काय करायचं, व्हिडिओ बघायचा सगळा. व्हिडिओ बघितला, सगळा व्हिडिओ बघितला तरच आपल्याला कळत आहे.